तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? ॲप सगळे ठीक असतील. तर नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आत्ता वाजलेत बरंच ऊन आहे बरं का. तरी साधारणतः 3 ते 4 वाजले असतील. मी पण घड्याळ म्हणजे मोबाईल आहे हातात, पण मी बघितलं नाही किती वाजलेत ते, कारण लाईट आज जरा दिवसभरात बरीच टिकली. त्याच्यामुळं आत्ता इथं पाणी चालू केलं, मी मोटर चालू केली. इकडं खाली म्हणजे घरापासून डाव्या साईडला ऊसाचं रान आहे. तर त्या ऊसाच्या रानात आले मी. ठिबक आहे ते कॉक चालू आहेत का बंद आहेत, किंवा निम्मे चालू असतात, कधी कधी निम्मे बंद असतात. कारण ते माझे मिस्टर येऊन जर इकडच्या साईडला पाणी चालू असेल तर इकडचे कॉक बंद करतात, आणि इकडं चालू असेल तर इकडचे बंद करतात. तर ते बघण्यासाठी मी खाली आले, म्हणजेच ऊसामध्ये. तर सगळे कॉक चालूच आहेत, पाणी पण येत आहे त्याला, हे बघा. तर खरं तर चेक करण्यासाठीच आले होते, पाणी जात आहे का नाही. कसं आहे, उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्याचं पाणी रान भरपूर म्हणजे जिरतं रानात पाणी भरपूर. तर चला चालू केलं. मामांनी सकाळ म्हणजे कधी चालू केलं होतं नाही माहिती मला, पण लाईट ते एकदा ट्रिप केली आणि नंतर आली. तर तेव्हा मी मोटर चालू केली आणि बघायला आले होते की पाणी म्हणजे किती चालू आहे, म्हणजे तेच चालू आहे का बंद आहे, गेलं का नाही पाणी बघायला आले ठिबकनी. तर गेलं आहे, भरपूर पाणी गेलं आहे बरं का. झालं आहे म्हणजे ऊस जरा ओला झाला आहे, कारण लाईट आज गेलेली नाही. लाईट आमची माहिती आहे तुम्हाला, मी सांगत असते सारखी सारखी लाईट आमची ट्रिप करते म्हणून. बसते जाता इथं सारा वेळ, सारखी सारखी ट्रिप करते. आणि कधी कधी तर सकाळी गेली तर संध्याकाळी 4 वाजता येते. 4 वाजता येऊन मग घरचं पाणी, टाकी, गुरांना पाणी भरावं लागतं. तर ते गुरांना पाणी वगैरे भरण्यातच लाईट परत जाते. आणि पाणी पण कमी असल्यामुळं पटकन टाकी वगैरे भरत नाही. तर मेकअप काय, मी कामाला असते रानात शेतात, त्याच्यामुळं मेकअप वगैरे काय नाही केला, तसेच आले मी. आत्ता पण भुईमुग खुरपत होते मी, बाकीचे भुईमुग खुरपतात. मला आयुषने सांगितलं की मम्मी लाईट आली, मग मोटर चालू केली, मी इकडं आले बघायला. तर आता इथून तिकडं गेलं तरी मला भुईमुग खुरपायला बसावं लागणार आहे जाऊन. तर बरेच दिवस झाले मी पण ह्या रानामध्ये आले नव्हते, तर म्हणलं चला बघून पण येऊया. कारण तिकडच्याच रानांमध्ये असते मी. तिकडं कुठं भुईमुग खुरप, कुठं माळवं, कुठं वांगे, दारे वगैरे. आणि तिकडं खाली म्हणजे घरापासून भरपूर लांब एक ऊस आहे. 2 ठिकाणी ऊस आहेत आमचे. तर ह्या ठिकाणी एक आहे, आणि घराच्या डाव्या साईडला एक ऊस आहे, आणि घरापासून पाठीमागं तिकडं, तर तो बराच लांब आहे. तिकडं होतो आम्ही एक ठिबक वगैरे हातरायला. तर तिकडं पण गेलेलं नाही. काल त्या ऊसावरती पाणी चालू होतं, तर तिकडं माझे जाव, मामा, बाकीचे सगळे जाऊन बघतात, कारण तो लांब आहे आणि ते बघतातच. तर हा ऊस मलाच बघायला यावं लागतं, कारण घरापासून जवळ असल्यामुळं माझे मिस्टर, मी इकडं असतो. तर त्यांनी काल तिकडं पाणी सोडलं होतं, मग आज मामाने परत इकडं सोडलं. मला म्हणले बघून ये. जरी त्यांनी नसतं सांगितलं तरी पण मी आलेच असते बघायला. शांत वातावरण आहे एकदम इकडं. घरी आमच्या लय कालवा असतो. पोरं आज शाळेला सुट्टी आहे, नाही सोमवार आहे, सॉरी. तर शाळा सकाळी 7 ते 1 पर्यंत शाळा आहे चौघांची पण. तर चौघं पण घरीच आहेत. आणि माझा मोठा मुलगा त्याच्या चुलत्यासोबत, म्हणजेच त्याचा छोटा चुलता कुरिअर बॉय आहे. तर कसं पार्सल गावातले आहेत आमच्या भरपूर, तर ते पार्सल घेऊन दादा माझा त्यांच्यासोबत गेला आहे. कारण जवळचे पार्सल असतात ते घरी, म्हणजे त्याची मोठी बॅग असते ते घरी ठेवतात, आणि छोट्या पिशवीमध्ये म्हणजे जवळजवळ 20-25 पार्सल आमच्या गावातलेच असतात डेली त्यांना. तर ते रोज त्याला घेऊन जातात या टायमाला. तर आत्ता तो पण गेला आहे त्यांच्यासोबत. तर चला, रानात कोण कोण आहे दाखवते मी तुम्हाला. कोणत्या भुईमुगाच्या रानामध्ये, तिकडं झाला आहे खुरपून. उन्हाच्या कारातच खुरपला आहे. काही आम्ही नाही गेलो बरं का जास्त खुरपायला, पण खरं ते खरं आहे, ते खरं आहे. माझ्या सासूबाईने जास्त खुरपला, आणि माझ्या मिस्टरांच्या आत्याने, आणि मामा. म्हणजे मामा होते, पण कसं आहे, मामा थोडेफार आधीमध्ये त्यांचं काम आलं की जातात ते, पण होते कंटिन्यू. तर आम्ही तिघींनी एवढा काही खुरपलेला नाही. तर चला तुम्हाला मी आत्ता दाखवते तिथं किती जण बसलेले आहेत रानामध्ये. 4 वाजलं की आम्ही सगळे घराच्या बाहेर पडलो म्हणायचं, कारण सकाळचं ऊन लय असतं म्हणून सकाळचं काय आम्ही कामाला जात नाही.
सकाळी घरातलंच उरकून वगैरे बसलेला असतो उन्हाचं घरीच. फक्त 4च्या पुढं रानात जाऊन बसतो रानात. मग रानात आम्ही अंधार पडेपर्यंत रानातच असतो. तर चला तुम्हाला मी तिकडे कोण कोणी दाखवते मी त्या रानामध्ये. आता इथून घरी जाते, सगळे कॉक चालूच येतं, काय बघायची काहीच गरज नाही. तर माझी पण पात तिथं पाठीमागं ठेवलेलीच असेल, कारण एका साऱ्यामध्ये 2 जणी बसलेल्या असतात. तर अर्धा सारा घेऊन जातात. गवत भरपूर आहे त्याच्यामुळे ते काही खुरपायला उरकत नाही. तुम्हाला दाखवते मी, चला व्हिडिओ करा कंटिन्यू. तर आता चालली आहे घरी, कारण सगळे कॉक चालूच आहेत. घरी जाऊन बघू कोण कोण आले खुरपायला. तर 7 वाजलेत, आत्ता घरी जायचं टायमिंग झालं आहे बघा. आत्या, मामा आणि इथं मावळण सासू, म्हणजे त्या पण आत्याच इथं. तर बाकीच्या 2 जणी घरी गेल्यात. मी जायचं आहे, अंधार पडायला लागला आहे. 7 पावणे 7 झाले असतात. उशिरा आल्यामुळे जरा उशिराच घरी जायचं आहे. तर आजच्या पुरते एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. त्या पण चालल्यात घरी बघा.